काय झालं? झडती घ्यायला आलोय महाराज। झडती? हो, झडती। जा काकी, महाराज तर हक्कासाठी आणि धर्माच्या बाजूने उभं राहणार आहेत। ते तुम्हाला शोध घेण्यापासून का थांबवतील? काय झालं? महाराज, आता माहित पडलच का काय झालं आहे। चल रे बाहेर, चल चल, दाखवतो तुला। चल चल निघ इथून। चल ना। शांत व्हा। तुम्ही दोघांनी तर मला सांगितलं होतं की तुम्ही गरीब आहात, दीन आहात, उपाशी आहात, खूप दिवसांपासून काही खाल्लं नाही आहात, प्यायला नाही आहात। त्यामुळे आम्ही तुम्हाला आसरा दिला। घेऊन जा यांना आणि कायद्याने जी कुठली शिक्षा योग्य असेल ती द्या ह्यांना। घेऊन चला या दोघांना। चल रे, चल। म्हणलं होतं ना महाराज का एक दिस तुम्हाला या गावातनं पळवून लावणार, पण तुमच्यासारख्या लोकांनी गावातनं पळवून लावायच्या आधी लोकांच्या मनातनं काढून टाकणं बी गरजेचं आहे। आणि त्याची सुरुवात आजपासनं झाली आहे। तुम्ही भले त्या दोन मारेकऱ्यासनी सौत्याच्या घरात लपवण्यामागचं जे बी कारण सांगितलं असेल, पण यासनी ते नाही समजणार। तुमच्या भाषेत बोलायचं तर पापाचा घडा एक ना एक दिस भरतोच, आणि तुमच्या पापाचा घडा भरला आहे। प्रणाम महाराज। आमच्या इज्जतीचे असे चौकात वाभाडे काढशील? आता गपगुमान घरी चल, खूप नाटक झालंय तुझं। अरे तुझी लायकी विसरलीस की काय? लात खाल्ल्यावर अक्कल येईल तुला। पाहिलंच भीमरावा, संपूर्ण तमाशा संपला। आता ह्या स्त्रिया जबरदस्तीने आपापल्या घरी जातील, 4 लाथा खातील, तेव्हा डोकं ठिकाणावर येईल। बघ। महाराज, तुम्हाला जरा बी भनक नसेल का आता या बायका काय काय करणार आहेत? तुम्हा समजा बायकासनी तुमचं नवरं त्यांच्या ताकदीनं नक्कीच हितनं घेऊन जायला येतील, पण त्याच वेळी तुम्हासनी जराशी हिंमत दाखवायची आहे आणि त्यांच्याच उत्तरातनं त्यासनी त्यांचा चेहरा दाखवायचा आहे आणि त्यासनी हे बी सांगायचं आहे का त्यो तुमचा नवरा असून बी तुमची साथ नाही देऊ शकत, मग तुम्ही बी त्यांच्याशी काही नातं ठेवू नका। पण असं केल्याने आमचे नवरे आम्हाला सोडून देतील ना? आणि तुमच्या याच भीतीचा ते लोक फायदा घेतात आणि जास्तीत जास्त पुरुषांनी ह्यो आत्मविश्वास असतो का त्यांची बायको काय बी झालं ना तरी सोडून नाही जाणार। म्हणूनच थोडी हिम्मत करा आणि माझ्यावर विश्वास ठेवा, तुमचं कुठलंच नातं नाही तुटणार। मग ठीक आहे, आजपासून मी सगळी नाती तोडते।
मला जे करायचंय करू दे. आजपासून आम्ही समद्या बायका आमच्या आमच्या नवऱ्यांशी समदे संबंध तोडतोय. हो, आजपासून आमचे नवरे स्वतःच्या मुलांना स्वतःच सांभाळतील. सगळे आपलं घर स्वतः सांभाळतील आणि आमच्या जवळ येऊ नका. जास्त थोबाड चालवायलायस वय, आता दाखवतो. बस. माझ्यावर हात उचलायचा नाही, नाहीतर मी बायकोच्या सगळ्या सीमा विसरून जाईन. विचार करा तुम्ही समद्यांनी, जर तुम्हा समद्यासनी वाटत असेल का तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या पोरांसाठी, तुमच्या सौतासाठी बायको गरजेची आहे, तर यांचं समर्थन करा. अन दारूबंदीसाठी बी, नाहीतर या तुमच्याकडे परत कवच नाही येणार. चला तुम्ही समद्या. थांबा. अगं नका जाऊ सोडून. म्या आजपासून दारू पिणारच नाही. म्या बी दारू कधी नाही पिणार बघ. आणि दारू भट्टी बंद करण्यासाठी आम्ही समदे तुमच्या सोबत आहोत. बघितलं, आता तर समद्या जनतेला वाटत आहे का दारूची भट्टी बंद व्हावी. आता तुमच्याकडे कुठला दुसरा उपाय बी नाही आहे. अन मला जाणीव झाली का माणसाचा समद्यात मोठा शत्रू दारू आहे. माणसानं कवच दारू पिऊ नये. दारूचा विरोध म्या आयुष्यभर करत राहीन. अरे रामजी, तुझ्या नावानं पत्र आलंय. कुणाचं पत्र आहे बाबा? माझ्या नोकरीचं पत्र आहे. आजच जाऊन कार्यभार सांभाळायचा आहे सगळा. रामजी, ही तर लई चांगली बातमी आहे. कुठं नोकरी लागली आहे?
कोरेगाव. जेव्हा मी तिथं होतो तेव्हा 1-2 जागेवर नोकरीसाठी विचारपूस करून आलो होतो. तिथंच एका जागेवरनं पत्र आलंय. पर तिथून तर आम्हाला पळवून लावलेलं. मग तिथं परत का जायचंय? हा त्या जातीचा आहे ज्याच्या सावलीपासून पण आम्ही दूर पळतो. हा अस्पृश्य समाजाचा आहे. पर जिजाबाई, यावेळी असं काही होणार नाही. माग हे समज घडण्याच्या मांग माझा हात होता. रामजी, आता तुम्ही चिंता करू नका. तुम्ही म्हणत असाल तर मी तुमच्या संग येतो. मग कोणी काही बोलणार बी नाही. अरे नाही मंगेश, त्याची गरज नाही. मी समजा सांभाळीन. पर रामजी, आज जे काय महाराज संघ झालंय ना, त्यामुळे ते खूपच रागात आहेत. आणि आपले विरोधी ते कमी नाहीये. अशात जर तूच इथून निघून गेलास तर पोरं आपली लढाई कशी लढणार? बाबा, हे तर बी तुम्ही कामच करत आहात ना, भले पैक कमी असतील किंवा जास्त. भीम, तू घाबरतोस कशा पाय? मी स्वतःसाठी नाही घाबरत आहे, तुमच्यासाठी घाबरतोय. डोक्यावर पट्टी आहे आणि तुम्ही तिकडे जाण्याचं बोलताय जिथं तुमच्या संग लय वाईट घडलं होतं. हे चहावाले काका बदलतायत, पण पूर्ण कोरेगाव जसंच्या तसंच आहे ना बाबा. कुणी बी बदललं नसेल. भीमराव रामजी आंबेडकर, एक लढाऊ माणूस. लढणं कसं काय सोडल, संकटाला कसं काय घाबरल. गोष्ट तुझी असू देत नाहीतर तुझ्या बाबा रामजी सकपाळची, गोष्ट तर सारखीच आहे ना. त्यामुळं मी नक्कीच जाणार. जर लढाई झाली तर लढणार बी. तू काळजी नको करू. जिजाबाई, तुला इथं राहायचं असेल तर राहू शकतेस. माझ्या संग यायची तुला काय बी जबरदस्ती नाही. हे बघा, मी भांडकुदळ नाही आहे आणि मला भांडायला बी आवडत नाही. ह्यांच्यापैकी कुणी भांडतं तर मला आवडत नाही. तरी बी मी तुमच्या बरोबर येईन, कारण प्रत्येक बायकोचा धर्म आहे की तिनं आपल्या नवऱ्याची साथ द्यावी. आणि म्हणून मी तुमची साथ देणार आणि तुमच्या बरोबर येणार. मी सामान बांधते. बाबा, म्या बी तुमच्या संग येऊ. जसं इथं शिकतो तसं तिथं बी शिकन. मी एकदा तुमच्यापासनं लांब राहिलो होतो तेव्हा समजलं मी तुमच्या बिगर नाही राहू शकत. अन जेव्हा तुम्ही संग नसता तेव्हा आईची लई आठवण येते बाबा. तुमच्या समध्यांपासून लांब राहायला मला बी नाही आवडत. पण आता मला जाऊ द्या. तिकडे जाऊन नव्यानं पुन्हा नोकरी करायची आहे, राहायला जागा शोधायची आहे. जेव्हा तिकडे काही समजा व्यवस्थित होईल तेव्हा मी तुम्हा समध्यासनी बोलून घेईन. हा, मी जाऊन जिजाबाईला मदत करतो सामान बांधण्यासाठी. ही बात मी जाऊन महाराजासनी सांगतो. रामजी जातोय. आता यो भीमराव बरोबर एकटाच पडल. माझं मन बी आता सातारात नाही लागत. मला बी इथून कुठंतरी लांब जावं लागणार आहे. मला याबद्दल बाबांशी बोलावंच लागेल.
महाराजचा खबरी आहे ना? लपून लपून आमचं बोलणं ऐकत होता ना? महाराजांनी जाऊन सांग की का जर महाराज ना भीमरावान त्याच्या कुटुंबावर डोळा ठेवला ना तर त्याचे डोळे फोडून टाकेन मी आणि त्याचं डोकं पण फोडून टाकाल. त्यांचं जे सर्वज्ञ पाखंडी ज्ञान आहे ना त्याच वाहत्या रक्तासोबत वाहून जाईल. समजलं का? आता जाऊन सांग की त्यासनी. हल हल हल. माझं बी आता इथे मन नाही लागत आणि कोरेगावात बी लागणार नाहीये, म्हणून मी बी कुठेतरी निघून जाईल जिथे काही कमावून खाऊ शकेन. आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी कुठं ना कुठंतरी गेलंच पाहिजे ना. काय माहित, आम्ही लांब राहून बाळा आमच्या अजून जवळ येईल. तुम्हा दोघांनी रडाय काय झालं? तुम्ही नाही आम्हाला सोडून चालले. बाळा दादा पण आम्हाला सोडून जायचं बोलतोय. आम्ही एवढे वाईट आहोत का? आम्ही दोघींनी तुमचं आणि बाळा दादाचं समज बोलणं ऐकलं. आम्हा समजा भावंडांचा बाळा दादावर जीव नाही आहे काय? तुम्ही दोघी बाळादादावर लय प्रेम करताना बाळादादा भी तुमच्यावर लय प्रेम करतो. आणि बाळादादा कुठं घर सोडून नाही चाललाय. तर खरं तर तुमचा बाळादादा आता मोठा झाला आहे, तर बाहेर जाऊन काहीतरी कामधंदा करल, मोठा होईल. आता तुम्हा दोघीसनी हे घर सांभाळायचं आहे, तुम्हा दोघीसनी शिकायचं भी आहे. तवाच तर तुम्ही दोघी स्वतःच्या पायावर उभी राहाल. मग समधे जण बोलतील, बघा त्या रामजी सकपाळच्या पोरी हाय. हे बघा बाळांनो, काही दिवसाचीच गोष्ट आहे. जसं काही तिथं समज ठीक होईल, मी तुम्हा समध्यासनी बोलून घेईन. भी, बाळा, आनंद, आत्या समध्या तुमच्या जवळ आहे ना? हा, मग काळजी करायची काय बी गरज नाही. ये बाळा. माहित आहे, कुटुंबाच्या गरजाच कुणाला बी लांब जाण्यापासून भाग पाडत असतात. परत एकदा बाबांबिगर राहावं लागेल मला. आम्हा समध्यांसाठी हे लय अवघड आहे, पण तरी बी